राज्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय। तसंच कोकण किनारपट्टी भागातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर पुढचे 5 दिवस देखील महत्त्वाचे असणार आहेत, कारण पुढील 5 दिवस देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मराठवाड्यामध्ये आणि सोबतच कोकण किनारपट्टीवर देखील पावसाचा इशारा आहे। उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांचा जोर जरी वाढला असला तरी ते उत्तरेकडे असल्यामुळे महाराष्ट्रावर इतका त्याचा परिणाम होताना आपल्याला आत्ता तरी दिसत नाही येणारे 2 दिवस। परंतु 26-27 नंतर ते कोस्टल आंध्र प्रदेश आणि येस इथे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी ते पश्चिमेकडे मूव्ह करेल त्यावेळी विदर्भासह मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील भाग आणि दक्षिण कोकण किनारपट्टीचा प्रदेश यामध्ये सरासरी म्हणजे ह्या प्रदेशामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता येणारे म्हणजे 26 ते 29 या पिरियडमध्ये होण्याचे चान्सेस आहे। संभाजीनगर, जालना, धाराशिव, परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोलीमध्ये पावसाचा अलर्ट आहे। सोबतच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगरला देखील इशारा देण्यात आलाय। नाशिक, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ देखील पावसाचा इशारा आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही अलर्ट आहे। रायगड, ठाणे, पालघरमध्येही इशारा देण्यात आलाय।